एकीकडे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरनं वाद सुरू असताना पुढारी न्यूज थेट अटकेपार पोहोचलंय। मराठा साम्राज्याची शौर्यगाथा सांगताना मराठ्यांनी अटकेपार झेंडा रोवला हे वाक्य आपण नेहमी ऐकतो। हे अटक नावाचं शहर सध्याच्या पाकिस्तानमध्ये आहे। अफगाणिस्तानच्या सीमेवरती असलेल्या अटक शहराचा इतिहास नेमका काय आहे, तिथली आजची स्थिती नेमकी कशी आहे, हे जाणून घेतले पुढारी न्यूजचे स्पोर्ट्स रिपोर्टर उदय बिन्नीवाले यांनी। बघूयात कसं आहे अटक। मित्रांनो, एक गोष्ट मला निश्चित सांगायची वाटते आणि त्या निमित्तानं ही घटना पण तुम्ही लक्षात घ्या आणि त्याचं महत्त्व लक्षात घ्या। केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांची शूरसेना यांच्या प्रेमापोटी आम्ही तिथे गेलो। वास्तविक पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट कव्हर करताना आमच्या पासपोर्टवर त्या ठिकाणचा व्हिसा नव्हता। त्या ठिकाणी जाण्याची आम्हाला परवानगी नव्हती। आम्हाला इस्लामाबाद, रावळपिंडी, लाहोर आणि मुलतान इथेच जाण्याची परवानगी होती। परंतु मी तुम्हाला सांगितलं तसं शूर मराठी सेना ह्याच्या प्रेमापोटी आम्ही थोडासा धोका पत्करला। त्यावेळी आणखीन एक घटना खास होती। पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान इम्रान खान यांना या अटक या गावाच्या जवळ त्या ठिकाणी कैदेत ठेवलेलं होतं। त्यामुळे ही सगळी सेन्सिटिव्ह एरिया म्हणून घोषित करण्यात आलेली होती। तरीसुद्धा आम्ही तिथे गेलो आणि साधारणपणे परिस्थिती बघून आम्ही महत्त्वाचे फोटो घेतले, व्हिडिओ घेतले, तर तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकाल। अनेक नद्या, पर्वत आणि खडतर प्रवास करून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची शूर मराठी सेना यांनी लाहोर येथे धडक मारली। हे बघून मला केवळ आश्चर्यच नाही तर अत्यंत अभिमान वाटला। ही गोष्ट सोपी नाही मित्रांनो, प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच याची कल्पना येते आणि त्या बाबतीत मी स्वतःला नक्की सुदैवी समजेन। नालंदा आणि तक्षशिला भारतीय शिक्षण, संस्कृती आणि परंपरा यांचा इतिहास सांगणारी दोन प्राचीन प्रसिद्ध विद्यापीठं। फाळणीनंतर नालंदा बिहारमध्ये राहिलं, पण तक्षशिला पाकिस्तानमध्ये केलं। ज्या तक्षशिला विद्यापीठांमध्ये आर्य चाणक्य यांनी शिक्षक म्हणून काम केलं, तिथे देशोदेशीचे विद्वान शिक्षणासाठी येत असतात। ते तक्षशिला आता नेमकं कसं आहे याचा पुढारीचे स्पोर्ट्स रिपोर्टर उदय बिन्नीवाले यांनी घेतलेला हा आढावा बघूयात। तक्षशिला उर्फ तक्षशिला सध्या पाकिस्तानात असलेलं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण, जगातील नंबर 1चं विद्यापीठ आणि शिक्षण क्षेत्रातलं अत्यंत उच्च स्थान असलेलं हे तक्षशिला उर्फ तक्षशिला विद्यापीठ। नुकतेच मला तक्षशिला विद्यापीठ आणि आजूबाजूचा परिसर, तक्षशिला गाव, तक्षशिला म्युझियम उर्फ म्हणजेच संग्रहालय हे सगळं पाहण्याचा योग आला। अक्षरशः डोळे दिपून गेले। ती सगळी माहिती पाहिली, प्रत्यक्ष तिथले अवशेष पाहिले आणि इतिहास आठवला आणि अक्षरशः मी भारावून गेलो। हेच ते ठिकाण आहे, जगातले नंबर 1 विद्यापीठ तक्षशिला। या ठिकाणी सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी शिक्षण घेतलं। हेच ते ठिकाण जिथे पाणिनी, प्रत्यक्ष आर्य चाणक्य अशासारखे थोर विद्वान यांनी अध्यापक म्हणून काम केलेलं आहे। वाह, केवढी अभिमानास्पद घटना आहे आणि केवढा रिच आणि समृद्ध इतिहास। हेच ते ठिकाण आहे जिथे अलेक्झांडर द ग्रेट यांनी स्थानिक राजा अंबी याच्याशी हातमिळवणी केली। अंबी हा प्रत्यक्षात पौरस त्याचा नातेवाईक, पण दगाफटका, जी गोष्ट अत्यंत वाईट असते, अंबीने पौरसाची दगाफटका केला आणि पौरसाचा पराभव झाला। अन्यथा अलेक्झांडरला रिकाम्या हाताने परत जायला लागलं असतं मेसोपोटेमियाला। असे विद्यापीठ कल्पना करा, त्या काळामध्ये 10,000 विद्यार्थी इथे शिक्षण घेत होते। कला, शास्त्र, गणित, वेद सर्व गोष्टी या ठिकाणी, सर्व शिक्षण या ठिकाणी मिळत होतं आणि देशोदेशीचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत होते, असं याचं महत्त्व होतं। परंतु दुर्दैवाने हे ठिकाण आता भारतात नाही। इस्लामाबादपासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर हे तक्षशिला विद्यापीठ आहे। तिथे सगळं पाहिलं, तिथल्या बाजारपेठा, तिथलं ते गाव, त्यावेळचं विद्यापीठ, जरी अवशेष भग्न असले तरी इतिहास अतिशय रंजक आहे, यात शंका नाही। या ठिकाणी एक आता संग्रहालय बनवण्यात आलेलं आहे। तिथं सगळा तुम्हाला जुन्या इतिहास पाहायला पाहिजे। त्यावेळची वस्त्र, नाणी, भांडीकुंडी, अन्य रोजच्या वापरातल्या वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। हे सगळं तिथं तुम्हाला पाहता येतं आणि समोर अक्षरशः पूर्ण इतिहास तुमच्या समोर दिसू लागतो।